घेतलेले आहे. त्याच्यामध्ये उद्घाटन सत्रानंतरचे काही सत्र आहे ते प्रामुख्याने आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आदिवासी भागातलं जे काही आपलं बाळीपाडा गाव आहे, आपल्या जिल्ह्यातलं गाव आहे, हे जगाच्या नकाशावरती या बाळीपाड्याचं नाव ज्यांच्यामुळे गेलं असे त्या गावाचे आदर्शवादी जनक प्रमोटर आमचे आपले मार्गदर्शक सतरामजी पवार सर त्यांचं व्याख्यान आपण त्या निमित्तानं घेतलेलं आहे की बाळीपाड्याचा जो काही विकास त्यांनी केला, पर्यावरण संवर्धनाची जी काही त्यांची चळवळ त्या ठिकाणी उभी केली, तर त्याचं माहिती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्हावी आणि आपल्याला त्याच्यातून कामाची चालना मिळावी, परिणाम मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यांचं सत्र आपण याच्यानंतर लगेच घेणार आहोत. नंतर आदिवासींसाठी आपल्या परिसरामध्ये काम करणारी जी काही संस्था आहे आगा खान फाउंडेशन, या संस्थेचे 2 प्रतिनिधी आपण या ठिकाणी आले. त्याच्यामध्ये ईशिता मॅडम आहेत, नंतर त्रिलोक गुप्ता सर आहेत, त्यांच्याही व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यांच्या ट्रायबल लाईव्हलीहूड अँड इंटरप्रोडक्शन या संदर्भात त्यांचं आपल्या भागामध्ये बरंचसं काम चाललंय त्या संस्थेच्या वतीने, त्याचाही माहिती आपल्याला सर्वांना व्हावी हा त्यामध्ये उद्देश आहे. दुपारच्या सत्रामध्ये जेवणानंतरच्या सत्रामध्ये लाईफ स्किल, ते एकूणच जीवन जगत असताना जे काही विविध कौशल्य आपल्याला आवश्यक असतात असे कौशल्यांचा एक विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये ते कौशल्य रुजावेत या उद्देशाने आपण प्राध्यापक डॉक्टर वैभव स्वप्निस्तर यांचे व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आदिवासी समाजामधील सामाजिक आर्थिक जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भातला उलगडा व्हावा, त्याची चर्चा व्हावी या उद्देशाने आपण प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा सर जे MC मेंबर होते मागे त्यांचे व्याख्यान आपण दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर अशा दिवसभराचा हा या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे आणि शेवटी समारोपीय सत्रामध्ये डॉक्टर मोहन पावरा सर असतील, आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, त्यांच्या हस्ते तिथे उपस्थित सर्व विद्यार्थी आहेत त्यांना प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित होईल. तर अशा पद्धतीचा ह्या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाने आम्हाला या ठिकाणी आयोजित करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल विद्यापीठाचा या ठिकाणी आभार मानेल. त्यानंतर विविध महाविद्यालयातून या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित झाले, त्यांचं सर्व जे काही प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानेल. आणि आमचे जे काही सर्व या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले, तसेच आदिवासी विकास विभागाचे जे काही 6 वसतिगृह आहेत त्या वसतिगृहातील विद्यार्थी सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निसर्गात मानवी जीवनाला जेव्हा सुरुवात झाली आणि मानवाचे जीवन बहरत गेले, काळाच्या ओघात आपण या मूळ निसर्गापासून दूर गेलो, पण आदिवासी जमातीचे आणि निसर्गाचे नाते आजही अभिन्न आहे. महाराष्ट्रात 47 आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या 80 बोलीभाषा अस्तित्वात आहेत आणि खानदेशाचा विचार केला तर सातपुड्याच्या पट्ट्यात 20 बोलीभाषा बोलणाऱ्या 17 जमातींचे वास्तव्य आहे. ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे आदिवासी जमातींचं वास्तव्य आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार मध्ये भिल, पावरा, मावची, कोकणी प्रामुख्याने आहेत, तर ठाण्यात कोकणी आणि कोकणा आणि महादेव कोळी आहेत. त्याचबरोबर गडचिरोली आणि विदर्भामध्ये गोंड, माडिया, कोरडू अशा उपजमाती आहेत आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. ही थोडक्यात आपल्या महाराष्ट्रामधील आदिवासींची माहिती मी आपणास करून दिलेली आहे. यानंतर आजचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय पाटील सरांना मी विनंती करते की ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम चैत्र भाऊंच्या वतीने आजच्या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि समता शिक्षण परिषद संस्थेचे समाजकार्य भावकरे मोराणी यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या एक दिवसीय आदिवासी जनजाती विकास कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी स्टेजवर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक सन्माननीय प्राचार्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर गुंजाळ सर, ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात, ते चेतनदादा पवार. आदिवासी समाज आपला पूर्ण उपजीविका, आपली पूर्ण चरितार्थ चालवत असतो. ही एक अभ्यासाची स्वतंत्र शाखा होऊ शकते. आणि माझ्या माहितीनुसार आता महिन्याभरापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी असं म्हटलं की नाशकात आपण एक आदिवासीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करू आणि कदाचित त्या विद्यापीठामध्ये फक्त आदिवासींचा विकास, त्यांच्या विकासाच्या योजना, त्यांची जीवनशैली, त्यांच्या परंपरा, रूढी यांचं जतन, संरक्षण आणि संवर्धन याचं काम झालं अशी अपेक्षा आहे. खरं म्हणजे आज दिवसभर तोलामोलाचे वक्ते या ठिकाणी येणार आहेत. चैतन्य आलेच आहेत, मोहन पवार सर येणार आहेत, के पवार समाज माहितीनुसार एका वेगळ्या कार्यक्रमासाठी येऊ शकेल. या सगळ्यांचे विचार ऐकण्यासाठी आज दिवसभर थांबणार होतो, पण अजून एका कार्यक्रमाला जावं लागणार आहे. म्हणून मी आजच्या कार्यशाळेला शुभेच्छा करतो. मला बोलवलं, माझा इथे सन्मान केला, बोलण्याची संधी दिली. आणि 7,000 भाषा, बोली भाषा त्यांच्या आहेत आणि 5,000 पेक्षा जास्त संस्कृतीचं आदिवासी प्रतिनिधित्व जगामध्ये करतात. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र यांनी या सगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी एक बैठक बोलवली 23 डिसेंबर 1994 आणि एक प्रस्ताव पारित केला की 9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जाईल. आणि या दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, जागृती अभियान, सेमिनार आणि कार्यशाळा घेतल्या जातील. म्हणजेच फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो आणि संपूर्ण जगभर आदिवासींची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय पटेल सर, अधिकाऱ्यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती होत असते. तर प्रकल्प कार्यालयाचं कामकाज काय आहे, तर मूळ घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी. मग सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्याचा वैयक्तिक विकास आणि सामुदायिक विकास करण्याची जबाबदारी ही आदिवासी विकास विभागाची आहे. त्यानंतर शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकासाची आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची जबाबदारी सुद्धा आदिवासी विभागाची आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी हा स्वतःच्या पायावर कसा उभा राहून त्याचं उपजीविका भागवू शकेल हे कामकाज सर्वसाधारणपणे आदिवासी विकास विभागाचं आहे. त्याच पद्धतीने काही कामं अशी असतात की जी त्यांना सामुदायिक लाभ दिला जातो. आता महिला बचत गटांना सुद्धा लाभ दिला जातो. तर अशा पद्धतीनं आदिवासी विकास विभाग हे काम करत असते. जास्त वेळ घेण्यापेक्षा मी व्यासपीठाचे क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. यांच्या संघर्षात आदिवासींची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्यांना विकासापासून वंचित ठेवत आहे. हा एक गंभीर प्रश्न आजही आपल्या समोर उपस्थित आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गुंजाळ सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. खानदेशातील हे व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आदिवासी विकासाच्या अनुषंगानं, त्या उद्देशानं अत्यंत मनापासून आणि सर्वांचा विकास होईल या अनुषंगानं काम करणारं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित झालेलं आहे. महाविद्यालयाचा प्राचार्य नात्याने मी त्यांचं महाविद्यालयात स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपले कुटुंब सदस्यच यासारखंच त्यांचं आपल्याला
एक नेहमी सहकार्य असतं आणि विद्यापीठावर अत्यंत महत्त्वाचे अशा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून जे कार्यरत आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटील हेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाचे अनेकविध काही विषय असतील, प्रश्न असतील, त्यांच्या माध्यमातून आपण विद्यापीठ स्तरावर मांडतो आणि ते आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात. त्याचबरोबर मला अपेक्षित होतं पटेल सर की प्रमोद पाटील येतील. प्रमोद पाटील माझे विद्यार्थी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जे आहेत श्री प्रमोद पाटील सर, त्यांना पूर्णपणे त्यांच्याकडून वळवून घेतलं होतं की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. पण ठीक आहे, शासकीय अधिकारी आहे आणि आज खूप मोठा मध्ये असलेले जे काही व्यवस्था आहे म्हणजे वसतिगृह आहेत, तेही बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिवस आदिवासी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे बाहेरून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा पद्धतीची विद्यार्थी समजत येते. पण मी गेले 10 महिन्यापासून बघतोय बरेच आदिवासी विद्यार्थी रुम करून राहत आहेत. त्यासाठीचा लागणारा खर्च कदाचित त्यांना पेरोला जातो किंवा नाही हा एक मोठा प्रश्न आहे. तर यासाठी सुद्धा जनजागृती करणं, यासाठी सुद्धा शासनाला त्या संदर्भात आपण आपल्या या वेगवेगळ्या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी या नात्यानं आपण आज दिवसभर या एकंदरीत आदिवासी विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही विषय आपल्या समोर आहेत, ज्या सेशन्स मधून जे एक्सपर्ट आपल्याला काही माहिती देणार आहेत, काही मार्गदर्शन करणार आहेत, ते आपण व्यवस्थित समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी या कार्यशाळेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण जागृत राहून या कार्यशाळेचा हा निश्चित आपण फायदा घ्यायचा आहे. केवळ आपल्यापुरतंच मर्यादित नाही तर आपल्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना या संदर्भातली माहिती देणं, त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमातून जे काही विषय, जे काही नियम, जे काही कायदे किंवा जे काही उपक्रम, जे काही योजना हे आपल्याला माहिती होतील त्याही आपण आदिवासी समाजापर्यंत पोहोचवणं म्हणून आपले समाज कार्यकर्ते म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे. फक्त आपला व्यक्तिगत विकास न साधता समाजाचा विकास आपल्याला कसा साधता येईल यासाठी एकंदरीत ही जबाबदारी विद्यापीठाने ही आपल्यावर दिलेली आहे. म्हणून अतिशय यशस्वीपणे आदिवासी विकास कार्यक्रम जो आहे आपला दिवसभराचा हा पूर्ण होईल. आपल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना, जे काही आदिवासी शिक्षक असतील, काही विद्यार्थी आलेले असतील इतर कॉलेजमधून, त्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं पूर्णपणे याचा आपण उपयोग करून घ्या. आणि समन्वयकांनाही मी शुभेच्छा देतो की आपण ही कार्यशाळा यशस्वीरित्या आज दिवसभरात पूर्ण पाळावी यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या उद्घाटन सत्रामध्ये आपण बऱ्यापैकी आजच्या कार्यशाळेचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज दिवसभर आपण आदिवासी संस्कृती आणि जनजागृती हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या अध्यक्षीय उद्घाटन सत्राच्या समारोपानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. शेवटी आतापर्यंत जे काही आदिवासींची माहिती आपण जमा केलेली आहे, जाता जाता एक प्रसिद्ध कवी आहेत आदिवासी कवी मयंक बिश्नोई. ते म्हणतात, मानव जाति पर उपकार है जिसका, मानव जाति पर उपकार है जिनका, वह है आदिवासी. जिनके संघर्षों से तपती माटी, वह समाज है आदिवासी, वह समाज है आदिवासी.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप भोंगळे सरांना विनंती करते. आजच्या या एकदिवसीय आदिवासी विकास कार्यशाळेप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विष्णू गुंजाळ सर, जसं तळोजा कॉलेज ऑफ सोशल वर्क, आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क या धुळे शहरातील काही महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याही महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांनी या कार्यशाळेमध्ये अनमोल असं सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयाचेही विद्यार्थी जे दोन्ही वर्गाचे एमएसडब्ल्यू फर्स्ट इयर, एमएसडब्ल्यू सेकंड इयरचे या कार्यशाळेमध्ये उपस्थित झाला. सकाळपासून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही जे भाग घेतला किंवा मदत जी केलेली आहे, त्यामुळे तुमचंही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच हे उद्घाटन सत्र या ठिकाणी संपलं असं अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करतो. लगेच आपण ज्या या वर्कशॉपचं पहिलं जे सत्र असणार आहे, या पहिल्या सत्राला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. मी प्राध्यापक नाही, त्यामुळे भाषण नाही करता येत. मला असं वाटतं की मी एक 15-1 मिनिटं मी आम्ही केलेल्या कामाचं विश्लेषण करतो आणि तुम्ही त्यातनं काही प्रश्न विचारा, म्हणजे टीक काढा. आपण प्रश्नोत्तराच्या चर्चेतनं पुढे जाऊया असं मला वाटतं. आता आपण विषय की आदिवासींचा विकास. विकास म्हणजे नेमका काय हो? विकास कशाला म्हणायचं? आपण तर वर्षानुवर्ष आता स्वातंत्र्य म्हणून 70 वर्ष झालेत वेगळेच. आता आपल्याला प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्यासाठी किती पॅकेज आहे. पैसा म्हणजे विकास, चांगलं घर म्हणजे विकास. मला वाटतं या शब्दातून थोडं चिंतन करून काही शब्द, काही पॉईंट काढून ठेवा. असं थोडंसं चिंतन आम्ही गेले 32 वर्षापूर्वी केलं. एक संस्था आम्हाला मिळाली, आगा खानची टीम बसले, अशी एक देवगिरी कल्याण टीम बसली होती आणि त्यांच्या संपर्कात आलो. लक्षात आलं की आपण काही गोष्टींवर काम करूया. विकास हा विषय नाही, पुरस्कार मिळावा म्हणून काम नाही. आपल्या समाजासाठी आपण काय करू शकतो आणि समाजाचं काम करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था येतात, वेगवेगळ्या व्यक्ती येतात, सरकार येतं. आपण का करू नये असं मनात एक दिशा मिळाली आणि आम्ही 1991ला जंगल, जल, जमीन, जल आणि जनावर असे 5 जण एकत्र केले आणि याच्यावर आपण काय करू शकतो का. त्यावेळची लोकांची मानसिकता होती की हे सगळं सरकारने करायचं, वेगळ्या संस्थांनी करायचं, आपण का करावं. आपलं काम नाही. आपलं जंगल असेल तर थोडं कापायचं, मुळ्या बांधायच्या, विकायच्या, थोडीशी शेती करायची, शेजारी गुजरात राज्य मजुरीला जायचं. हे सगळं चित्र होतं. हे बदलायचं कोणी, यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण युवक म्हणून आपण गावात राहू या उद्देशाने आपल्या समाजाला कुठली दिशा देऊ शकतो असं म्हणून आम्ही सुरुवात केली. आम्हाला पहिला दंड करावा लागला तो फॉरेस्टच्याच कर्मचाऱ्यांना, कारण फॉरेस्टमधलं काम सुरू झालं. वन सांभाळायला सुरुवात केली. प्रश्न यायला लागले की वृक्षतोड करतोय पण जळाऊ लाकडांचा काय प्रश्न. महिलांकडनं आवाज आहे की आपल्याला जळाऊ लाकूड तर हवं आहे, आपण जंगलतोड बंद करू. पण मग आम्ही पर्याय काय शोधला, थोडा IIT पवईशी संपर्क केला आणि आम्ही सोलर कुकर आणायचा प्रयत्न केला. ग्रामीण भागामध्ये लक्षात आलं की सोलर कुकर म्हणजे फक्त बॉईल करता येतं, फोडणी देता येत नाही. आणखी पर्याय शोधायचा, काय करता येईल. मग आम्ही UNDPशी संपर्क केला आणि बिनधुराची चूल आणायचा प्रयत्न केला. त्याच्यात त्या ब्रिकेट असतात, ते विकत आणणं परवडत नाही. मग आपण विकत न आणता काय करू शकतो, तर मोहाच्या फुलं पडल्यानंतर ज्या कडक काड्या असतात त्याच्या फुलांचे देठ, ते चांगल्या पद्धतीने जाळू शकतो का, असा पर्याय शोधायचा प्रयत्न केला. आणखी प्रयत्न केला आणि वन विभागाच्या माध्यमातून आता जी उज्ज्वला गॅस योजना चालते, आपण 20 वर्षापूर्वी योजना आणली, त्याला उज्ज्वला नाव नव्हतं. घराघरात LPG गॅस पोहोचला. म्हणजे बारीपाड्यामध्ये 4 प्रकारच्या चुली चालतात. लाकडावरची चूल, LPG गॅस, सोलर कुकर आणि स्मोकलेस चुला. त्याचा मूळ उद्देश काय, तर गावाच्या शेजारचं जंगल कापलं जाऊ नये, ते जंगल सांभाळण्यासाठी सगळे धावतो.
हे करताना त्या गावाची स्थिती काय होती, तर व्यसनात येता, आरोग्य सुविधा नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, पाण्याची स्थिती नाही. हे सगळे चित्र बदलायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे. आणि आम्ही वन संवर्धनापासून सुरू केलं. वन सांभाळता म्हणते त्यासाठी ते गावाचा वॉचमॅन पाहिजे. सरकारचा वॉचमॅन नियमित येत नाही. वॉचमॅनसाठी मानधन सुरू केलं घराघरातनं. 30 वर्षापूर्वी पोटभर खायला अन्न नव्हतं, पण जंगल सांभाळण्यासाठी लोक धान्य रूपाने वर्गणी करायला लागतात. त्या वर्गणीच्या माध्यमातून वॉचमॅन सुरू झाला. लक्षात आलं की वॉचमॅनच चोरी करतो. मग त्याचे दरवर्षी होळीच्या दिवशी नवीन वॉचमॅन, गावाचा नियम झाला. महिलांवर नाव आलं की आम्हाला किती तुम्ही साधनं पुरा, पण आम्हाला लाकूड पाहिजेच, थोडे शेकोटी पेटवायला लागते. मग वर्षातनं 20 मुळ्या आणायच्या. असे एक एक नियम होत गेले आणि त्या नियमांच्या आधारावर तिथलं वनाचं संवर्धन सुरू झालं. ज्यावेळेस आम्ही ते क्षेत्रफळ मोजलं GPSने, तर ते 1100 एकरचं आहे. आता 1100 एकरचं जंगल सांभाळून गाव संघटित झालं आणि गावात ते सुरू केलं. पण पाण्याची भीषणता आहे. पाणी पाहिजे आपल्याला स्वतःचं ना. सरकार काय करेल, विहीर खोदेल, पंप ठेवेल, पाईपलाईन करून पण ते विहिरीला पाणी येईल कुठनं, ते सरकारने पुरवणार आहे. त्यासाठी आपल्याला जलसंवर्धनाचं काम करता येईल का? मग त्याच्यात लोक सहभाग वाढवण्यासाठी काय करू शकतो, म्हणजे आम्ही छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली, ज्याला आपण टॉप टू बॉटम म्हणतो, माता ते पायथा. छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली. त्याला पण शासनाच्या मदतीसाठी काही जण थांबलेले असतात. आपण शासनाची मदत न घेता गावाला बरोबर घेऊन काय करू शकतो. आम्ही बघता 485 पेक्षा जास्त बांध बांधले. त्यात या कॉलेजचा पण वाटा आहे. कॉलेजच्या कॅम्पच्या माध्यमातून पण बांध बांधले. हे बांध म्हणजे जंगल संवर्धन आणि जलसंवर्धन हे 2 बिंदू जोडले गेले. पण तरी पण विस्थापन थांबत नाही. जोपर्यंत विस्थापन थांबत नाही तोपर्यंत आपण शिक्षण, आरोग्य आणि शेती याच्यात काम नाही करू शकत. गावातली शाळा निर्मित करायची असेल तर गावात माणूस पाहिजे. शेती विकसित करायची असेल तर गावात माणूस पाहिजे. गावात सेल्फ हेल्प ग्रुप चालवायचे असतील तर गावात माणसं पाहिजे. ते जर विस्थापित होतात कोणा असतील काय होणार. त्यामुळे मग आम्ही शेतीमध्ये काय प्रयोग करता येतात, गुंठ्यावरील शेतीमधले प्रयोग सुरू केले. त्याच्यात आम्ही राहुरी आणि दापुरी 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीचे छोटे छोटे प्रयोग म्हणजे 4 सुती, भातशेती, बटाटा लागवड जी की त्या आदिवासी भागात होत नाही पिकं, अशी पिकं घेऊन त्या कॅश क्रॉपचा विषय थोडासा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जंगल, जल, जमीन या 3 गोष्टींचा आपण ताळमेळ जोडू शकलो. पण हे सगळं करताना लक्षात आलं की गावात चांगल्या युवकांची टीम पाहिजे, गावात चांगल्या व्यक्तींची टीम पाहिजे की जी गावासाठी विचार करू शकेल. हे आपण केलं पाहिजे. अशा आम्ही काही टीमा तयार करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सहल किती केला आपण तरी गावात विरोध करणारा एक ग्रुप असतो. मग त्या विरोध करणाऱ्या ग्रुपला आम्ही सहलीच्या निमित्ताने गाडीचं पहिलं सीट द्यायचं. सहलीनं परत आला की येताना तो मागच्या सीटवर बसतो, कारण त्याने टोल भरायचा, सगळ्यांना चहा द्यायचा, हा खर्च त्याला करायला लागायचा. असे वेगळे प्रयोग करून बॅटरी चार्ज करून गावात काम करतात. अशा लोकांच्या टीमा तयार करणं, मग त्याला हळूच आपण ग्रामविकास समिती, वन व्यवस्थापन समिती अशा छोट्या छोट्या समिती करून त्या गावात आपल्याला वेगळे काम करता येतील का असा प्रयत्न केला. हे सगळं करताना आणखी दुसरी एक बाजू लक्षात आली की एनर्जी भविष्यामध्ये खूप महाग होईल आणि सर्वसामान्य छोट्या शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. मग आपण एनर्जीसाठी काय करू शकतो, म्हणजे आम्ही गोपालन शेवटचा जो आहे तो जोडला की स्वतःची गाय असेल तर आपण शेतासाठी बैलाचा वापर करू शकतो आणि बैलांचा वापर केला तर त्याला डिझेल, पेट्रोल किंवा कुठल्याही यंत्राची गरज नाही. ते शाश्वत आहे आपल्यापासून. तर त्याला जाऊन आपण परंपरागत एनर्जीमध्ये सोलर पंप सिस्टीममध्ये काम करू शकतो का. मग त्याच्यासाठी काय करतात, छोटी शेती आहे आपल्याकडे सगळ्यांकडे ट्रायबलमध्ये, तर 4-5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एका वेळेवर सोलर पंप लावायचा आणि त्यातनं आपण शेती जोडू शकतो का. असे 5 आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि हे सातत्याने करत गेले. विषय तेच होते, जंगल, जल, जमीन, जल आणि पशु. पण लक्षात असं आलं की सरकार वेगळे ज्या प्लॅन बनवतं, वेगळ्या योजना बनवतो ते ह्याच कामासाठी शेती विकसित करायची, विस्थापन थांबवायचं असेल, मार्केटचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण काय करू. म्हणून आम्ही थोडं पुढे जाऊन एक क्लस्टरमध्ये काम सुरू केले की 10 गावाचा एक समूह केला आणि 10 गावांमध्ये आपण काय करू शकतो. तर 2006ला जो सामुदायिक वनाधिकार काढला झाला त्या आधारावर आपल्याला जंगल, जल, जमीनचं सूत्र जोडता येईल का. म्हणून आम्ही 10 गावात एक प्रयोग केला आणि पुढे जाऊन आम्ही 45 गावांमध्ये एक मोठा क्लस्टर बनवला आणि 45 गावांना आपण आतापर्यंत 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या काय ग्रामसभेला मिळून दिलं. कारण जंगल संवर्धनाशिवाय आपल्याला पुढचं काही करू शकत नाही. जंगल हे सगळ्या योजनांची जननी, त्यामुळे वन सांभाळणे काळाची गरज आहे. तर हा एक मुद्दा पुढे आला आणि त्याला जाऊन मग आम्ही
एक वनधन विकास केंद्र आहे, केंद्र सरकारची योजना ती घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यात पण आम्ही 4 गावं जोडले आणि आपण बघतो की मोहाची फुलं काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण ते फुलं वेचताना लोक जंगलाला आग लावतात आणि सगळं वाढत नुकसान होतं. हे थांबण्यासाठी आपण काय करू शकतो? तर मग आम्ही थोडं चिंतन केलं, विचार केला आणि प्रत्येक मोहाच्या झाडाला आपण नेट बांधू शकतो का? नेट बांधता येईल तर नेट बांधल्यानंतर त्याची फुलं ते वेचायला पण सोपं होतात आणि कोणी जंगल पेटवत नाही. ते फुलं आपण जर सोलर ड्रायमध्ये ड्राय केले तर त्याचं व्हॅल्यू वाढेल आणखी, त्याची किंमत वाढू शकते. त्यामुळे त्याला सोलरमध्ये ड्राय करायचं आणि त्याला देशी गायच्या घीमध्ये फ्राय करून टेबल डिश आपण बघतो ना, काजू, बदाम, पिस्ता त्याच्यात मोहाची फुलं आली त्याची किंमत आणखी जास्त होऊ शकते. तर असा एक प्रोजेक्ट बनवला आणि त्याला शासनाने 93 लाख रुपये आम्हाला दिले. त्यातनं आम्ही मोहाच्या फुलांना नेट बांधायचा विषय सुरू केला होता केंद्राच्या माध्यमातून. पण याच्याही पुढे जाऊन त्याला जी फळं येतात त्या फळावर शेकडो पक्षी जगतात, पण ते बी खाली पडतं. ती बी क्रश करून आम्ही त्याचं तेल खायला वापरतो, अजूनही वापरतो. आपल्या घराघरात तर त्याला तुम्हाला बघायला मिळेल. पण गुगलवर जर आपण गेलो तर त्या तेलाची किंमत 3000 रुपये लिटर आहे. मग ते व्हॅलिडेशनमध्ये आपण आपल्या जंगलाची किंमत करताना त्याच्यात काय ॲड करू नये, ते मार्केटला का जाऊ नये, असे छोटे छोटे उद्योग आपण सुरू करू शकतो. असा पण एक प्रयत्न केला. आणि हे सगळे गाव म्हणून आपण एक शेतकरी उत्पादन कंपनी 2014मध्ये सुरू केली. त्याला लुपिनच्या CSR मधनं सातत्याने मदत मिळत गेली आणि 2 वर्षापूर्वी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारची जो एक योजना आहे त्यातून 2 कोटी रुपये मिळाले आणि इंद्रायणी तांदूळ आपण वेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवतो. याच्यामध्ये 1016 शेतकरी आहेत. शेतकरी म्हटलं त्याला कंपनी वगैरे हा विषय नसतो, पण आपण ते ग्रेड केले की ज्याच्याकडे तांदूळ पिकतो असे किती शेतकरी आहेत, ज्याच्याकडे भाजीपाला पिकतो असे किती शेतकरी आहेत आणि छोट्या प्रमाणावर ते सातत्याने आपण सुरू करतो. हे सगळं करताना म्हणजे क्रमवारी सांगत नाही, पण मध्ये 2003मध्ये बारीपाड्यावर PhD कॅनडातून एक विद्यार्थी आला आणि त्याच्या लक्षात आलं की आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, तर ते नष्ट होतात. हे संकलित करण्यासाठी काय करतात? मग त्यावेळेस आम्ही गावकरी आणि त्या डॉक्टर शैलेश शुक्ल यांच्या संकल्पनेतून वनभाजी महोत्सव हा विषय सुरू केला. म्हणजे पाककला देशात जगात खूप होतात, पण अशा प्रकारची पाककला कदाचित त्यावेळेस एक होती आणि बघता बघता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ते स्वीकारले. गोवा सरकारने सुरू केले. वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून हा विषय पुढे आला. त्याचा मूळ उद्देश काय की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत, आपण म्हणतो की जंगल, जल, जमीन, जल आणि पशु, आपल्याला कुठलं आयात करायची गरज नाही, आपल्यापाशी उपलब्ध आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं. आपण असा मुद्दा जोडला की संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण याच्यामध्ये युवकांचा, त्या स्थानिक लोकांचा काय सहभाग होऊ शकतो असून ते वनभाजी स्पर्धा पुढे आले. 20 वर्षे पूर्ण झाले. ह्यावर्षी 38 गावातून 310 महिलांनी भाग घेतला आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने 155 भाषा आणल्या. तिघांनी तो डिश उचलून आणला. त्याची सगळी माहिती सांगायची, ते आपण लिहित असतो. हे सगळं करताना वनभाजी विषय तर झालं, त्याला बॉटॅनिकल विषय जोडून आपली संसाधनं आपण कशा पद्धतीने मोजू शकतो. पण मिलेट्स गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने घोषणा केली की मिलेट्समध्ये आपण काय करू शकतो. घोषणा झाली, सगळं झालं, पण ते प्रत्यक्ष करायचं कोणी. मग आपण या वर्षापासून मिलेट्समध्ये वेगवेगळ्या बचत गटांना एकत्र बोलवलं आणि चिठ्ठ्यांद्वारे ज्या हाताला जी चिठ्ठी मिळेल ते धान्य त्यांनी त्याचे पदार्थ बनवायचे. तर 16 गट बनवले होते. एका गटाने 25, 30, 35पर्यंत पदार्थ बनवले. तेवढं आम्हाला वाटलं पण नव्हतं. आणि पहिल्यांदा आम्ही नागलीच्या पिठाचं गुलाबजाम खाल्लं. इतका सुंदर होता की आम्ही याच्यापुढे ऑर्डर घेऊ शकतो त्याची. म्हणजे आपल्याकडे खूप काही आपण ते विसरलो आणि सगळेजण म्हणतात ना की आदिवासींचा विकास, आदिवासी, हे सगळं हॅमरिंग करून आपले वैचारिक दिशात बदलून टाकले. खरं तर आपण खूप स्वावलंबी आहोत, पण आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजे मी असं म्हणाल की आदिवासी गरीब आहे का? आपण गडचिरोलीकडे गेलो तर म्हणतात की अरे खूप अजून प्रश्न आहेत, खूप प्रश्न सोडवायचे आहेत. पण मला असं वाटतं की आदिवासी समाज हा भविष्यासाठी देशाचा बँक बॅलन्स होऊ शकतो. त्याच्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन, आपला अँगल बदलला तर खूप काय होऊ शकतं. म्हणजे मी असं म्हणेन की आपल्याकडे जे परंपरागत पीक पद्धती त्याच्यामध्ये किती बियांचे प्रकार आहेत की जे आपण परंपरागत वापरतो. मिलेट्समध्ये आपण गुगलवर गेलो की ज्वारी, बाजरा, राजगिरा या पलीकडे जास्त काही येत नाही. पण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, ज्यात त्याला कोणी तृणधान्य म्हणतं, कोणी मोठा अनाज म्हणतं, कोणी काय काय म्हणतंय, पण ते आपल्यापाशी जे उपलब्ध आहे ते शेकडो काय हजारो वर्ष जुनं बी की जे आता मार्केटमध्ये जात नाही, आपल्यापाशी उपलब्ध आहे. याची कदाचित
पूर्ण जगाला त्याची गरज भासणार आहे. अशी सगळी संसाधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर आपण असं म्हणतो की जे आपल्यापाशी आपल्या अवतीभवते त्याला आपण संरक्षित करून आपल्या गरजा पुरवू शकतो का, हा मुद्दा आहे. त्यामुळे विकास म्हटला की खूप प्रश्न येतात. विकासाची व्याख्या नेमकी काय, विकास कशाला म्हणावं. मला असं वाटतं की शहरातला विकास म्हणजे काय, तर फक्त घर पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, घरात AC पाहिजे, TV पाहिजे, सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याला रस्ता पाहिजे. पण आपण ग्रामीण भागाचा विचार करतो, ग्रामीण भागामध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे. मला असं वाटतं कदाचित सगळीकडे लागू नाही पडणार, पण स्वतःकडे बैलजोड आहे का स्वतःची, स्वतःकडे किती एकर जमीन आहे, स्वतःचं राहायला घर आहे का, स्वतःकडे गायी किती आहेत, स्वतःकडे बकऱ्या किती आहेत, स्वतःकडे देशी कोंबड्या किती आहेत. आता कोंबडी म्हणजे आम्ही असं म्हणतो कोंबड्या आपलं ATM किंवाही पकडा 500 रुपये मिळतात, देशी आहे ना ते देशी कोंबडी, त्याला किंमत मिळते. पोल्ट्री आपण त्याला औषधं द्या, इंजेक्शनं द्या, ते मार्केटमध्ये हा विषय नाही. आम्हाला आमच्याकडे टीचचे विद्यार्थी येतात तुळजापूर शाखेचे, दरवर्षी येतात ते महिनाभरासाठी. तर त्यांनी प्रश्न केला की बारीपाड्याचा विकास होतो नेमकं काय, म्हणजे तुमचं खेळतं भांडवल काय, कारण खूप जणांचं बँकेत अजून अकाउंट नाही. गावकरी बोलतात ना त्यामुळे की आमच्या घरी चला आणि विचारा लिहा. तर त्यांनी लिहायला सुरुवात केली की जमीन किती आहे, काय सगळं, कोंबड्यांची संख्या किती आहे. तर त्यांनी जवळपास 3000 कोंबड्यांची संख्या मोजली त्या विद्यार्थ्यांनी. 3000 गुणिले 500 म्हणजे 10-12 लाख रुपये रोज रस्त्यावर फिरतात. खेळतं भांडवल आहे ना आपलं. त्यामुळे अँगल बदलणं आणि आपली सोच विचार बदलल्याशिवाय सगळं सगळं नाही. तर आपल्याकडे जी संसाधने आहेत ना त्याच्याला आपण कसं टार्गेट करू शकतो. म्हणजे आम्ही 5 बिंदू नक्की केलेत आणि या 5 बिंदूंवर आधारित आपल्याला कमीत कमी शासनाची मदत आणि जास्तीत जास्त काम करता येईल. कारण आपण एक विचार करा की आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या संस्था येतील, राजकीय व्यक्ती येतील, सरकारच्या योजना येतील, हे सातत्याने चालत राहणार. आपलं काय, आपण विकासामध्ये आपले योगदान काय असेल आणि विकासाची व्याख्या नेमकी काय असू शकेल. तर आम्ही म्हणतो की विकास म्हणजे काय, तर शुद्ध भोजन, शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप आली पाहिजे. या पलीकडे काही नाही. खूप आपण खोलवर विचार करतो. ही संसाधनं आपल्याला डेव्हलप करायची असेल तर काय केलं पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या जंगलाची किंमत काढायचा प्रयत्न केला. 1100 एकरचं जंगल, त्याच्यामध्ये बॉटॅनिकल सर्वे केला तर 435 पेक्षा जास्ती वृक्षांच्या प्रजाती, 110 पेक्षा जास्त वनभाज्या आहेत आणि त्यातनं ऑक्सिजन किती होतं माहीत नाही. पण त्या टीचच्या ग्रुपने त्याचा सर्वे केला तर गुंठ्याला 6,40,000 रुपये किंमत होते त्याची. 1 गुंठा गुणिले 40 गुंठे आणि 1 एकर गुणिले 1100 एकर, त्याची किंमत किती होऊ शकते आपण बघतो. म्हणजे फिक्स आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही, ते शाश्वत आहे ना. त्यातनं ऑक्सिजन किती होतं आम्ही मोजलं. त्यावेळेस विषयाला पुढे की कार्बन क्रेडिटसाठी आपण काय करू शकतो. आम्ही शासनाकडे मागणार होती तुम्ही कार्बन क्रेडिटमध्ये आपले 140 फॅमिली आहेत, प्रत्येक फॅमिली तुम्ही 1 लाख रुपये मासिक सुरू करा, म्हणजे आमचा ऑक्सिजन घेऊ नका, तुम्ही बोलून घेऊन या कोणालाही त्या परिसरात द्यायचं असेल. अशा आपल्याला जनजागृतीमधनं आपला शाश्वत विकासमध्ये आपल्या स्थानिक संसाधनांना आपल्याला कसं विकसित करता येईल. म्हणजे आपल्यापाशी जंगल आहे नसेल तर सामुदायिक वनाधिकारचा आधार घेऊन आपण त्याला कसं नावे करू, म्हणजे ग्रामसभेचा नावे करू शकतो. आपल्यापाशी जल हा विषयमध्ये तर आपल्यालाच काम करावं लागेल, कारण आपण छोटे बाग बांधणं, CCT करणं, वृक्ष लागवड करणं. आता वृक्ष लागवड करण्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. म्हणजे काही झाडे ते पाणी धरून ठेवतात, काही झाडं ऑक्सिजन जास्त निर्माण करतात. अशा वृक्षांची लागवड करणं, त्याच्यावर आधारित काय करतात, असं सगळा सविस्तर प्रवाह जो आहे आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था संघटनांचा आपल्याला आधार घ्यावाच लागेल. पण हे किती दिवस घ्यायचा याचा पण आपल्याला तयार करायला लागेल. म्हणजे एक चांगली गोष्ट सांगतो की आम्ही वनभाजी महोत्सव गेली 19 वर्षे आम्ही लोकवर्गणीतनं करतो. लोकांकडे धुळे जिल्ह्यातनं पैसे जमा करतो आणि त्यातली भाजी स्पर्धा घेतो. यावर्षी आम्हाला इको ट्रायबल टुरिझम स्वतःहून येऊन जॉईन झालं आणि त्याने असं म्हटलं की वनभाजी स्पर्धेला जेवढा खर्च येतो आम्ही सगळा करतो. तर त्याला मी मिलेट्स विषय पण जोडलं आणि मिलेट्समध्ये आम्ही पुढे जाऊन काय काम करणार, तर त्याचं उत्पन्न खूप कमी आहे भगरीचं. मग याचं भगरचं म्हटलं की आपल्याकडे जे रॉ मटेरियल आहे ते 30, 35, 40 रुपये किलोने विकत देतात व्यापारी आणि ते प्रोसेस करून 100 रुपये किलो परत आपल्याला विकतात. मग आपण छोटे छोटे मशीन त्यातनं घ्यावेत का, तर आम्ही 6 मशीन बुक केलेत आणि महिन्याभरात ते पोचतील. म्हणजे भगरीमध्ये आपण 15-20 बचत गटांना काम देऊन काही गावांमध्ये त्याचं उत्पादन करणं, त्याला संकलित करणं, लेबलिंग वगैरे आपुलचा विषय. पण भगर नावाचा जो पदार्थ आहे म्हणजे मिलेट जे असते ओरिजिनल, त्या 100% ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक म्हणण्यापेक्षा आपण त्याला परंपरागत, त्याला कुठल्या लॅबमध्ये न्यायची गरज नाही, ते विश्वासावर आपण त्याला पुढे नेऊ शकतो का. असे अनेक प्रकार आपण तिथं सुरू केले. तेव्हा आपण एक मोठा क्लस्टर केलं आहे आणि आम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो देवगिरी कल्याण माध्यमातून, त्या माध्यमातून हे जवळपास
जवळपास 7 राज्यांमध्ये ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात अशा वेगळ्या राज्यांमध्ये हे काम जंगल, जल, जमीन, जल आणि पोषण याचा माध्यमातून आपण चाललं. आपण पुढच्या प्लॅनमध्ये असं पण होतं की प्रत्येक गावाला एक कम्युनिटी हॉल आणि त्याच्यामध्ये आपल्या अवतीभवतीची संसाधनं, त्यांचा परिचय किती प्रमाणात उपलब्ध आहेत, पक्ष्यांच्या व्हरायटी कुठल्या, झाडाच्या व्हरायटी कुठल्या, असं गावागावामध्ये एक चांगलं केंद्र उभं करू शकतो का, जेणेकरून तरुणांना त्याच्यात सहभागी करता येईल आणि विकास म्हणजे नेमकं याची दिशा आणि योग्य पद्धतीने जाण्यासाठीचा सगळा विषय जो होता आपण समजून घेऊ शकतो का, असा एक आपला प्रयत्न चालला आहे. मला वाटतं मी विषय ठेवायचा प्रयत्न केला. याच्यावर जर आपण काही प्रश्नोत्तराच्या रूपाने पुढे जाऊ. कोणीही सुरू करू शकतो. पण अडचणींचा विचार केला तर आपण कामच करू शकणार नाही, कारण अडचण कुठल्याही कामात येत असते. तसं मी 91 मध्ये त्या संघटनेशी जोडले गेलो आणि आम्ही वन संवर्धनाला कामाला सुरुवात केली. तर पहिला दंड केला तो वन कर्मचाऱ्याला. त्याचं म्हणणं होतं की हे जंगल आमचं आहे, आम्ही सांभाळतोय, तुमचा कोणी अधिकार दिला, असा एक विरोध सुरू झाला. आणि थोडा घरातनं पण विरोध होता की मी 93ला M.Com पूर्ण केला आणि त्यानंतर नोकरी करावीशी घरातल्यापेक्षा होती, त्यामुळे घरातनं आधी विरोध झाला. पण तुमच्या लक्षात येईल की आपला जो समाज आहे तो लवकर संघटित होत नाही, पण एकदा संघटित झाला तर लवकर तुटत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करायला लागतात. आणि वन संवर्धन सारखा व्यापक आणि मोठा विषय त्याला सांभाळण्यासाठी टीम वर्क, लोकांना संघटित करून हे काळाचे गरज, त्याला म्हणजे पारदर्शकता ठेवावी लागते. सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी कशा आपण पारदर्शक ठेवल्या त्याला प्रोत्साहन पण मिळतं. अडचण येत जातं. म्हणजे जसं प्रस्तावनामध्ये म्हटलं की आम्हाला 2003 मध्ये एक पुरस्कार मिळाला, त्याचं वितरण होतं बँकॉकला आणि तो होता इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. त्यात भारताचा दुसरा क्रमांक होता, चायना पहिला होता आणि व्हिएतनाम हा तिसरा होता. पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही गावाकडे परत आलो. 7 किलोमीटर आमची मिरवणूक काढली वाजत गाजत आणि दुसऱ्या दिवशी प्रश्न आला की पुरस्काराचे पैसे कुठे आहेत. गावात वाद सुरू झाला, गावाचे 2 भाग झाले, कारण पुरस्कारामध्ये पैसा नव्हताच. काय मदत करेल ते भारत सरकार करेल असा तो विषय होता. ते आम्हाला संपवायला 1 वर्ष लागला. मग आम्ही काय सुरू केलं की याच्या पुढे जे काही पुरस्कार सन्मान मिळते तर गावाच्या समितीला घेऊन जायचं. असा एक किस्सा घडला मुंबईमध्ये. मुंबई सेकंद आवर चालतं, थांबत नाही कोणासाठी. तर आम्ही एक 10 जणांचा ग्रुप होता, एक कार्यक्रम आटोपला आणि गावकऱ्यांनी प्रश्न केला की आता आपण जेवणार कुठं, आपली झोपायची व्यवस्था कोण केली. मला माहिती होतं, त्यांना माहीत नव्हतं. म्हटलं बघूया काय होतं का. तर ते म्हणते की आपल्याला कोणीच मदत करणार नसतं, याच्या पुढे पुरस्कार घ्यायला तूच जायचं, आम्ही गाव सांभाळणार. असे सगळे प्रश्न त्यानुसार परिस्थितीनुसार सोडवायला लागतात, सोडवले पाहिजे. मिलेट्समध्ये खूप प्रकार असतील, मलाही सांगता येणार नाही, पण आमच्या त्या भागामध्ये साधारण 10 प्रकार आहेत. त्यामध्ये लोकल नाव आहे, त्याची सावा नावाची एक व्हरायटी आहे, खूप बारीक असते आणि त्याचा विशेषतः एक स्मूथ असतं, त्याला कीड लागत नाही. म्हणजे आपण 50, 60, 100 वर्ष त्याला स्टोअर करू शकतो, त्याला कीड लागत नाही. त्या सावामध्ये 2 प्रकार, एक पिवळ्या कलरचा येतो आणि थोडासा ब्लॅक कलरचा येतो. त्यानंतर बर्टे, नंतर वरई, 4 झाले. नागलीमध्ये 2 प्रकार आहेत, एक पांढऱ्या कलरचे, त्यानंतर भादला जो आहे, भादलामध्ये 2 प्रकार आहेत, एक जाड लोणचा येतो, एक बारीक लोणचा. हे खरं ओरिजिनल मिलेट्स, याला कीड लागत नाही किंवा आपण जेवढं त्याला जुनं करू तेवढं खाण्यासाठी पण चांगलं. म्हणजे कोविडने खूप जणांना शिकवलं ना, ते मिलेट्स करणं आणि मिलेट्सला योग्य किंमत मिळावी त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. तिथं आगा खाद्य टीम बसले, अशा चांगल्या संस्थांचा योगदान घेऊन आपण याचा छोट्या छोट्या प्रमाणात युनिट तयार करून त्याला एकत्र त्याला मार्केटमध्ये जी किंमत कशी जास्त मिळेल यासाठी प्रयत्न करायला लागते. तर आपल्या त्या भागामध्ये ह्या प्रकारच्या 10 मिलेट्स आहेत, मग त्याला जोडून कुळीत एक चांगली व्हरायटी आहे, अशा बरेच प्रकार. कसं विकास म्हटला ना की आपण म्हणतो ना की विकासाची गणना साधारणतः GDP वर होते. तो व्यक्ती किती खर्च करतो त्याच्यावर त्याचं उत्पन्न आखलेलं असतो. आता बारीपणातलं आमचं जे उत्पन्न आहे, मासिक खर्च आहे ना, तो जवळपास 2000 रुपये फक्त पर फॅमिलीचा.
त्या 2000 रुपयामध्ये काय खर्च करायचा, तर चहापत्ती, साखर, आम्ही आता एक 25 वर्षापूर्वी हे जे 5 बिंदू घेतले हे खूप व्यापक आहेत. जंगल, जल, जमीन, जन आणि फक्त जन या विषयात येतो. तर माणूस म्हणून आपण काय करू शकतो गावासाठी, म्हणजे आम्ही 20-22 वर्षापूर्वी पुरुष नसबंदी असा एक विषय केला, तर खूप मोठे यश मिळालं आम्हाला. त्यावेळेला आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप आमच्याकडे 93 पासून सुरू आहेत, पण आम्ही कधी त्याला बँकेशी लिंक केलं नाही. त्याच्या माध्यमातून काय करू शकतो, तर आम्ही लहान मुलांचे नख कापणं, त्याचे केस व्यवस्थित करणं, शाळेपर्यंत सोडणं, पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉपचा वापर करता येईल का, अशा गोष्टी सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून रुजवायचा प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षणाचा एक भाग येऊ शकतो. आरोग्यामध्ये आपण काय करू शकतो, तर आम्ही गावातली शाळा आमची बंद होती, आम्ही शाळेला कुलूप लावून एक 5-6 जणांची समिती केली आणि शिक्षकाला म्हटलं की आमच्या गावाच्या रजिस्टर सही करायची, मग शाळा उघडायची. ते म्हणजे आमच्या अधिकारी तर गट शिक्षणाधिकारी असतो, तुम्ही कसं काय रूल करता. 22 वर्षापूर्वीची घटना. तर गावकडे म्हटले की आमची शाळा आहे आणि तुम्ही आमचा नियम पाळला पाहिजे. तर ज्या शिक्षकांना नको होतं त्यांनी 2 महिन्यात बदली केली आणि नवीन टीम आली, कारण आम्ही त्यांना दंडात्मक कारवाई ठेवली होती. पण 3-4 महिन्यानंतर लक्षात आलं की शिक्षक येतो पण विद्यार्थीच नाही, आणि पालक म्हशी चालायला, गाई चालायला किंवा शेतात कामाला नेतात. मग पालकाही दंडात्मक कारवाई केली आणि त्यातनं आमच्या इथे जिल्हा परिषद शाळा आहे, छोटी आहे पण नियमित आहे. आजच्या तारखेला 132 विद्यार्थी शिकायला बाहेरच आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे सगळे दिवाळीच्या सुट्टीत घरी आले की आमच्या दिवाळीला वन सहल असते. प्रत्येकाच्या घरातनं तांदूळ जमा करायचा आणि जंगलामध्ये पक्ष्यांचे प्रकार किती आहेत, गवताचे प्रकार किती आहेत, त्याच्यावर आम्ही बॉटनिकल सर्वे जो केला तो केला. मग साखरेला सी.गो. पाटील कॉलेजची मदत घेतली आणि त्याला व्यवस्थितपणे त्याचं रजिस्टर बनवायला सुरुवात केली. ते शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आपण त्याला बघतो. आणि लिहिता वाचता येणारी शाळा तर झाली सुरू, पण व्यक्ती ज्या म्हणतात तसं म्हणजे आपण म्हणजे मुद्दाला की विकास किती विकास जायचा. तरी एक 100 वर्ष आपण मागे गेलो तर आपला सगळा समाज हा अशिक्षित होता. कुठे गेला की अंगठा दिल्याशिवाय चालत नाही. पण विज्ञान एवढं डेव्हलप झालं की त्यांनी आपल्याला सही करायचं शिकवलं, बरोबर ना. म्हणजे अंगठ्यावरून आपण सहीवर गेलो. तंत्रज्ञान एवढं विकसित झालं की सहीबरोबरच अंगठा करायला लागलो. म्हणजे आपण असं विकासाच्या नावाखाली गोड फिरतोय, नेमकं काय चाललंय याचं चिंतन करायची गरज आहे. म्हणजे सहीबरोबर अंगठा काढला परत काय प्रॉब्लेम मला. तर विकास म्हणजे गोल आहे आणि त्या गोलमध्ये सगळेजण असे काय चालते. त्यामुळे आदिवासी समाज हे भविष्यातलं बँक बॅलन्स आहे आणि आदिवासी समाजाने आपल्या गरजा आधी कमी ठेवल्या होत्या, आता पण कमीत कमी गरजा आणि कमीत कमी संसाधनामध्ये आपल्याला जगायची गरज आहे. कारण कदाचित भविष्यामध्ये पाणी प्रश्न इतका भेडसावेल, आपल्याला आधीपासून कमी पाण्यावर जगायची सवय. अशा काही पद्धती. त्यामुळे विकास आदिवासींचा करायचा की विकास शहरातल्या लोकांचा करायचा, आपण एक विचारता भाग शकतो. हा अभ्यासाचा विषय येतो. कारण गावातला वास कुठला एखादी मयत झाली की अख्खं गाव जमा होतं. तिथं फ्लॅटमध्ये लोक वास मारतात तोपर्यंत कोणी काढत नाही. मग मोठा कोण. म्हणजे उदाहरणाचं घेऊ की धुळ्यातनं 50 जण बारी पडता आले. आम्ही काय करू, खिचडीचं पातेलं ठेवलं की जेवण करा आणि सतरे टाकले की झोपा. पण तो 50 जणांचा ग्रुप बारी पडत धुळ्यात आला तर धुळ्यातले लोक काय म्हणते, अहो फोन केला पाहिजे का, तुमची जेवायची व्यवस्था करायची, तुमची झोपायची व्यवस्था करायची. मग श्रीमंत कोण. त्यामुळे हे सगळं चक्र आहे ना, हे विकासाच्या नावाखाली आपल्यावर असे म्हणजे आम्ही श्रीमंताची भाषा जर मोजली ना तर काही ना खरं वाटणार नाही. खेड्यातला माणूस पाहुणा आला की पटकन गावठी कोंबडी पकडतो की ज्याची किंमत किलोत मोजली 1000-1200 रुपये बरे, बरोबर. तो देशी तांदूळ शिजवतो, इंद्रायणीसारखा भावड्या जो काय असेल देशी ओरिजिनल, त्याची किंमत किमान 200 रुपये पकडूया, 1000 आणि 1200 झालेत. आणि पावनचा म्हणून ओरिजिनल देशी मवाचं त्याला सिरप म्हणतात लोक, आम्ही दारू म्हणतो. ओरिजिनल भरून आणले तर 1500 रुपये तुम्हाला भोजनावर खर्च करतो. पण शहरातले लोक आम्हाला काय म्हणतात की याचे कपडे नीट नाही, याचं घर नीट नाही, आळा नाही, याला काही कळत नाही. त्यामुळे सोच बदलो, बाकी सब बदल जाईल. आम्ही
आधीच म्हटलं आम्ही काय केलं की गावाला संघटित करण्यासाठी प्रयत्न केला 91 मध्ये 3 वर्ष आम्हाला लोकांना एकत्र करण्यामध्ये गेली. कारण छोटं गाव पण सगळे पिऊन येणारे बसतात, ते हा ग्रुप आला की तो निघून जाणार. मग आम्ही काय केलं की जे पिऊन यायचे दारू पिऊन यायचे ते मागे बसायचे, म्हणजे की काय बोलतात आम्हाला ऐकायला येत ना. मग नियम असा केला की त्यांनी पुढे बसायचं बैठकीत असताना, पण पुढे बसल्यानंतर त्यांनी समोर थुंकायचं नाही, बैठक संपेपर्यंत उठायचं नाही, तर ते झोपून यायचं, सकाळी उठून जायचे, कारण पुढे बसले असायचे ना. आणि कुठलंही संघटन बांधताना आपल्याला पारदर्शकता ठेवायला लागते. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत आम्हाला 30-35 पुरस्कार मिळतात. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारमध्ये 20 लाख रुपये रोख रक्कम होती. आम्ही 10 लाख रुपये गावाला देऊन टाकले, कारण गावाला पुरस्कारासाठी आपलं काम नाही. त्यामुळे घराघरात एक सूत्र आहे संघटन बांधायचं. आपण प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क केला तर संघटन, आणि संघटन केलं तर अशा सामुदायिक गोष्टी आपण पुढे आणू शकतो. त्यामुळे याला सातत्याने करायचे काम आहेत. ते घराघरात जाणं, व्यक्तीशी संपर्क करणं, त्याच्या अडीअडचणी समजून घेणं आणि स्वतः पारदर्शक राहणं. मला वाटतं अशा बिंदूंमध्ये आपण पुढे किती जणांच्या गावाला जंगल आहे? तुम्हाला सामुदायिक वनाधिकाराविषयी माहिती आहे का? कोणाला माहिती असेल तर सांगा. सामुदायिक वनाधिकार हा एक 2006चा कायदा आहे, आणि त्याच्यामध्ये कलम 3I मध्ये झ आहे, त्याच्यात अधिकार दिलाय सगळा. तर खूपदा वन विभाग आपल्याला फसवतो. म्हणजे बारीपाड्याच्या शेजारी 1100 एकरचं जंगल असेल तर वन विभाग काय करते, फक्त 500 एकर देईल, 600 एकर देईल. पण तसं नाही, गावाच्या शेजारी जेवढं क्षेत्र असेल त्या पूर्णच्या पूर्ण ग्रामसभेने त्याची मागणी करायची, आणि त्या ज्या वन समिती JFM ज्या त्या पूर्वीच्या त्या डिझॉल्व करायच्या, आणि सामुदायिक वन हक्क व्यवस्थापन समिती ही गठीत करून त्यांच्या बँकेत अकाउंट जर उघडलं तर त्याच्या माध्यमातून आपण हे सगळे कामं करू शकतो. आम्ही काय केलं की गावामध्ये 5 जणांना शेती नव्हती, भूमी कुटुंब होतं. तर 2001 मध्ये डेहराडूनला जे IPS कॉलेज आहे तिथले प्रिन्सिपल आले होते, आणि त्यांच्या उपस्थितीत आम्ही 10 एकर जमीन देऊ टाकली, म्हणजे कायदा व्हायच्या आधीच. त्यामुळे तिथं अतिक्रमण पण शून्य आणि भूमी कुटुंब पण शून्य, म्हणजे हे सगळं त्याच्याकडून. तर आता जो कॅम्पा नावाचा एक हे निधी येतो, तर त्याच्या माध्यमातून आपण या सामुदायिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांना सक्षम करू शकतो. जे आहे अभ्यासाचा विषय चांगला, आणि ज्या ज्या गावांना वनक्षेत्र आहे, त्याला जंगल नसेल, जमीन असेल तर ते आपण डेव्हलप करू शकतो का? ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे ते गाव मला वाटतं की भविष्यामध्ये खूप शाश्वती विकासासाठी मॉडेल होऊ शकतात. प्रयत्न केला वेगळ्या कॉलेजचे असतील, पण मी असं सगळ्यांना म्हणेल की तुम्ही एकदा बारीपणाने त्या परिसरात या. आगाखास पण आपल्या सगळं हेल्थकेअर त्यामध्ये काही गावं दाखवायला खूप वेगळ्या पद्धतीने काम चाललं आहे. पण एकदा व्हिजिट करून हे सगळं समजून घेतलं तर तुम्ही आला तर विद्यार्थ्यांकडनं पण आणि आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आणि आपण हे सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया. नाही ना, बऱ्याच प्रश्नांचे आपले सगळे उत्तर मिळालेले, पण आता आपल्याला याच्यातून काय करायचं याची दिशा पण आपण ठरवली पाहिजे. केवळ ऐकून त्यांनी बरेच मुद्दे सांगितलेले आहेत की लोक संघटन करण्यासाठीची आपल्याला मध्ये खूप तयारी पाहिजे. अडचणी येतातच, लोक सहसा संघटित होत नाहीत, पण एकदा का संघटित झाले की ते मात्र पुन्हा थांबत नाहीत, असं पण त्यांनी सांगितलं.
मग त्यांना आपल्याला पुढची दिशा देण्यासाठी आपल्याला सातत्याने कार्यरत राहावं लागेल. गावाचं स्थलांतर थांबवण्यापासून सुरुवात झालेले काम हळूहळू गावातल्या प्रत्येक कुटुंबाला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करता येईल यासाठी त्यांनी छोटे छोटे मार्ग शोधले. त्यांच्या भागात जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचाच प्रक्रिया करून वेगवेगळ्या पद्धतीने कसं उत्पन्न वाढवण्यासाठी उपयोग करता येईल अशा पद्धतीचे मार्ग त्यांनी अनेक कसे अवलंबले याच्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर म्हणजे केवळ लोकच नाही तर त्यांनी 3 प्रकारच्या गोष्टींना एकत्र संगम साधण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितला. ते म्हणजे गावातले लोक, स्वयंसेवी संस्था आणि शासन. या तिन्ही लोकांच्या सहभागातून संगनमतातून आपण गावाचा विकास साधू शकतो. केवळ आणि केवळ एक कुठलाही घटक याच्यामध्ये पुरा पडू शकत नाही. शासन आपल्याला काही आर्थिक मदत किंवा काही वेगळ्या प्रकारच्या सहाय्य किंवा शासनाच्या अधीन असलेल्या गोष्टी ज्या असतील ते त्यांच्याकडून मिळवण्यासाठी शासन सुद्धा आपल्याला सोबत आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था ज्या वेगळ्या प्रकारे प्रयोग करतात आणि लोकांना वेगळ्या पद्धतीने मोटिवेशन देतात त्यांची सुद्धा गरज आहे. आणि प्रत्यक्ष लोक शक्ती यांच्या संगमातून आपण लोकांचा सहभाग या ठिकाणी साधू शकतो. त्यांच्या गावाचे जे काही वन लाभलेलं आहे ते वनाच्या झाडं वेगळ्या प्रकारची त्याच्यापासूनचे उत्पादन त्याची किंमत जर काढली तर ती मला असं वाटतं कोट्यावधी रुपयापर्यंत जाते. मी काही हिशोब करायचा प्रयत्न करत होतो पण माझा काय आकडा पूर्ण झालेला नाही. त्यांनी ते तेलाच्या किमती सांगत होते किंवा झाडाच्या मोहाच्या झाडाची एका झाडाची किंमत प्रत्येक कुटुंब. मागच्या वेळेस आम्ही मला वाटतं 2-3 वेळा शिबिरासाठी गेलो. जेव्हा प्रत्यक्ष लोकांशी बोललो तेव्हा किंवा दादांकडून ऐकलं तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा समजल्या की एक झाड एका कुटुंबासाठी किती उत्पन्न देतं. असं प्रत्येक कुटुंबाला जर 4 ते 5 झाडांचं संरक्षण ते देतात, गावाचा लिलाव करतात, असं जरी केलं तरी त्या गावाच्या त्या प्रत्येक कुटुंबाला योग्य पद्धतीने जे उत्पादन पाहिजे ते मिळवून देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशी अनेक बरेच साधनं आहेत त्याच्याबद्दलची या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर लोकांचा सहभाग आणि संघटन टिकवून ठेवायचं असेल तर आपल्यामध्ये पारदर्शकता असणं किती आवश्यक आहे. लोकांना वेगळ्या प्रकारची संधी देणं, लोकांना त्यात सहभागी करून घेणं, पुरस्काराच्या अमाऊंटच्या बद्दलही त्यांनी सांगितलं किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याच्या बद्दल सांगितलं की हे वेगळे तत्व आपण जे कम्युनिटी ऑर्गनायझेशनचे जे तत्व शिकतो ना ते तत्व सुद्धा त्यांनी आपल्याला त्यांच्या याच्यातून सांगितलेले, टप्पे सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण थेरॉटिकल शिकतो त्यांनी प्रॅक्टिकल प्रत्यक्ष केलेले आहेत. मला असं वाटतं त्याचं आपण नेहमी काम करताना कशी जोड घालता येईल याचा प्रयत्न आपण नक्की करूया. खरोखरच आम्हाला एक आदर्श गाव बारीपाडा कसं तयार झालं हे काही सोपं गोष्ट नाहीये. आपल्याला असं सहज वाटतं की एकदा एखाद्या विजिटला गेल्यानंतर अरे हे तर असं झालं तसं झालं, परंतु त्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द, सगळ्या प्रकारचं आरोप प्रत्यारोप घेणं आणि सगळ्या पद्धतीने लोकांच्या सामोरे जाण्याची तयारी ही करण्याची तयारी ज्या कार्यकर्त्यात असते तेव्हाच काहीतरी असं उभं राहू शकतं. आणि असं भारतात वेगळ्या लोकांनी जे काही मॉडेल तयार केले त्याच्यामध्ये बारीपाडा हे मॉडेल तयार करणारे आपले चेतन दादा आपल्यामध्ये आज उपस्थित होते. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं खूप त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असंच आम्हाला सदैव तुम्ही मार्गदर्शन करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला पुढच्या कामासाठी स्फूर्ती देत राहावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आणि चेतन दादाचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करून सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.